गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि करकोचा. एका घनदाट जंगलाच्या काठावर एक चतुर कोल्हा राहत होता. तो अत्यंत हुशार होता, थोडासा खोडकर होता, पण स्वार्थी होता. त्याच जंगलाजवळ एका शांत तलावाच्या काठी मनाने अतिशय चांगला करकोचा राहत होता. दोघे शेजारी असले तरी त्यांच्या स्वभावात मात्र जमीन आसमानाचा फरक होता. एके दिवशी कोल्ह्याच्या मनात एक खोडकर कल्पना आली. तो बगळ्याकडे गेला आणि प्रेमाने त्याला संध्याकाळी आपल्याकडे जेवायला बोलवलं. बगळा मनाने निरागस, त्यामुळे त्याला कोल्ह्याचा हेतू समजला नाही. त्याला वाटलं की कोल्हा आपल्याला मैत्रीपूर्वक बोलवतोय. संध्याकाळी बगळा कोल्ह्याच्या घरी गेला. टेबलावर सुगंधी सूप ठेवलं होतं, परंतु ते सूप अतिशय सपाट ताटात वाढलं होतं. कोल्हा सहजपणे ताटातलं सूप चाटत होता, परंतु त्या करकोचाची लांब चोच मात्र त्या सुपापर्यंत पोहोचत नव्हती. तो बिचारा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता, पण एक थेंब सूप काही पिऊ शकला नाही. कोल्हा मात्र मनोमन हसत होता. करकोचाला अपमानित वाटलं, पण त्यानं शांतपणे जेवणाबद्दल धन्यवाद दिले आणि तिथून निघून गेला. काही दिवसांनी करकोचाने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. कोल्हाही आनंदाने तयार झाला. संध्याकाळी तो करकोचाच्या घरी पोहोचला, परंतु यावेळी मात्र ते सूप एका लांब आणि अरुंद मानेच्या कुपीत वाढलेलं होतं. करकोचाने आपली लांब चोच सहजपणे त्या कुपीत घातली आणि आरामात सूप पिऊ लागला. पण बिचारा कोल्हा मात्र त्या कुपीत तोंड घालायचा प्रयत्न करत राहिला, पण त्याला काही ते जमलं नाही. हळूहळू त्याला स्वतःच्या वागण्याची जाणीव झाली. त्याने मान खाली घातली आणि आपल्या चुकीची कबुली दिली. करकोचाने त्याला शांतपणे समजावलं, आपण इतरांशी जसे वागतो तशीच वागणूक आपल्याला मिळते. त्या दिवसापासून कोल्ह्यामध्ये बदल झाला. तोही इतरांशी आदरानं, समजुतीनं आणि प्रामाणिकपणे वागू लागला. गोष्टीचा बोध, करावे तसे भरावे. आपण इतरांशी जसा व्यवहार करतो तसाच व्यवहार आपल्याला परत मिळतो. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.